एक मिनिट कोण आता मोदींच्या बद्दल काय बोलावं? लोकसभेमध्ये या देशाच्या शेतकऱ्याला खालिस्तानी म्हणतात, आतंकवादी म्हणतात. त्या मोदीच्या बोलण्यावर काय अर्थ करावा? जय जवान जय किसानचा नारा लाल बहादूर शास्त्रींनी दिला आणि या नारावर हा देश उभा झालेला आहे. पण त्या मोदीजींना ते जवान पण मान्य नाही आणि शेतकरी पण मान्य नाही. त्याच्यामुळे आणि ISI पाकिस्तानचं ते पठाणकोटमध्ये आलं. तर त्या मोदींच्या वक्तव्यावर फार तुम्ही पण लक्ष घालू नका असं आमचं म्हणणं. गणेश उत्सव काँग्रेसला चीड नाही, या लोकांना चीड आहे. यांनी जे माथेफुरी लोक कर्नाटकमध्ये जे होते ते भाजपचे होते. त्यांनी गणेश उत्सवाच्या विसर्जनावर बोटमार यांच्या लोकांनी केलेली होती आणि तिथल्या आमच्या सरकारने गणपतीची विटंबना होऊ नये आणि ती बरोबर तिचं विसर्जन व्हावं म्हणून ते सुरक्षिततेनं तिथल्या पोलिसांनी आणि तिथल्या सरकारने ते काळजी घेतली. आणि आज उलट्या बोंबा चोराच्या ही जी मन आपल्या महाराष्ट्रातली तशी ती बोंब त्या मोदीजींची आहे. स्वतःच पाप करायचं, राहुलजींच्या वाक्याचं चुकीचा अर्थ लावायचा. राहुलजींनी लोकसभेमध्ये सांगितलं होतं की जे कोणी हिंसावादी असतील ते हिंदू होऊ शकत नाही. आणि मणिपूरमध्ये ज्या आमच्या भगिनींना तिथं त्यांची निवस्त्र केलं जातं, त्यांची इज्जत लुटली जाते, त्यांना जाळलं जातं, पेटवलं जातं. गेल्या 1 वर्षापासून मणिपूरची आग अजूनही विझलेली नाही. आणि मोदींना सांगितलं की जेव्हा आमचा देश आणि आमची परंपरा आणि आमची हिंदू संस्कृती हे हिंसेचं समर्थन करत नाही तर तुम्ही हिंदू कसे, ही भूमिका मांडली. तर नरेंद्र मोदी हे स्वतःलाच पूर्ण देशातला हिंदू म्हणजे एकच तोच नरेंद्र मोदीच हिंदू, बाकीचे कोणीच हिंदू नाही. ही जी काही गर्विष्ठपणा जो आहे मोदींचा तो आपल्याला या ठिकाणी स्पष्ट होते. आणि त्याच शब्दाचा विपर्यास करून हिंदूंना राहुल गांधींनी हिंसावादी सांगितलं अशा पद्धतीचं वक्तव्य करताय. पार्लमेंटमध्ये जे काही चर्चा होते त्याही चर्चाचा विपर्यास नरेंद्र मोदी करत असतील तर किती खालच्या लेवलवर हे लोक गेले आणि राहुल गांधींची भीती यांच्या मनामध्ये किती निर्माण झाली हे याचा अर्थ लागतोय. आता भ्रष्टाचाराचे सरदार कोण आहे तर त्याचं उत्तर आता पहिल्या वर्गाचा पोरगा देईल नरेंद्र मोदी सांगते. खुल्यानं या देशामध्ये भ्रष्टाचारी सगळे लोक जमा करून देशभरातले आपल्या पक्षामध्ये घेतलेत ना. आम्हाला पण सोपं केलं. सरकार तर येणार, महाराष्ट्रातल्या निकालाच्या नंतर केंद्रातलं नरेंद्र मोदीचं सरकार पडणार आणि हे जेवढे भ्रष्टाचारी जमा करून ठेवलेत नरेंद्र मोदी सहित यांना आम्ही पिसिंग करू मग.